मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत मेजरिंग इन्स्ट्रुमेंटबद्दल, जी आहे व्हर्नियर कॅलिपर। तर जेव्हा आपण व्हीएमसीवर ऑपरेशन करतो त्यावेळेस आपल्याला काही फिनिश जॉब किंवा रॉ मटेरियल चेक करायला व्हर्नियर कॅलिपरने आपल्याला जॉब इन्स्पेक्शन करायची गरज असते। तर चला बघूया आपण व्हर्नियर कॅलिपरचा यूज आणि त्याच्याबद्दल माहिती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे डायल व्हर्नियर कॅलिपरबद्दल। ओके, तर काय असतं मित्रांनो, बघा डायल व्हर्नियर कॅलिपर याच्यामध्ये काय असतात, एक्सटर्नल जॉ असतात जसे की, आणि हे आहेत इंटरनल जॉ। तर आपण एक्सटर्नल जॉने जॉबची ओडी चेक करतो आणि इंटरनल जॉने जॉबची आपण काय होतो आयडी चेक करत असतो, बरोबर आहे। तर काय असतं मित्रो, याच्यावर बघा ही मेन स्केल आहे आणि नंतर काय हा डायल आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा जो लिस्ट काउंट आहे तो किती आहे 0.02 mm म्हणजे किती 20 मायक्रॉन, बरोबर आहे। तर याच्यामधला जो एक डिजिट आहे तो 20 मायक्रॉनचा। समजा आता हा 0वर आहे, इथून जर हा या एक डिजिट क्रॉस केला याने इथं, तर हा किती झाला 02 झालेला आहे, म्हणजे किती 20 मायक्रॉन झालेला आहे। तर याच्या मदतीने आपण एक्सटर्नल जॉबच्या मदतीने आपण जॉबची ओडी चेक करतो। तर आपण एक्झाम्पलसाठी एका जॉबची ओडी चेक करून बघूया। तो आहे हा जॉब, त्याची ओडी बघूया आपण किती भरल। बघा या जॉबची ओडी किती आहे 42 mm। बघा मेन स्केलवर 42 दाखवत आहे आणि इकडे पण 00 दाखवत आहे, म्हणजे किती 42 mm। ओके, ॲप्रॉक्स 42 भरत आहे। ओके, तर या प्रकारे आपण कोणत्याही जॉबची ओडी डायल व्हर्नियर कॅलिपरच्या मदतीने चेक करू शकतो। आता त्यानंतर आहे जॉबची आयडी कशी चेक करायची, याचे जे इंटरनल जॉ असते। तर आता बघा आपण इंटरनल जॉच्या मदतीने आहे ना आपण आपल्या CNC ब्लॉकचा आयडी चेक करूया। या CNC ब्लॉकमध्ये आपला बसतो डायमीटर 32चा बोरिंग बार। आपण चेक करून बघूया किती वर त्याची आयडी। तर हे इंटरनल जॉ आहेत, अशा याच्या मदतीने आपण चेक करूयात। आणि हा बघा किती आहे 32, 31.7 दाखवत आहे, म्हणजे चेक करताना थोडा एरर येत आहे, आणि ॲप्रॉक्स 32 mm आहे। ॲप्रॉक्स हे भरल 32 mm, 32 mm ॲप्रॉक्स भरल पाहिजे। हां आहे ॲप्रॉक्स 32 mm भरत आहे, म्हणजे हे 32 mm आहे। तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की याच्या जे इंटरनल जॉ आहे याच्या मदतीने आपण जॉबची आयडी चेक करू शकतो आणि एक्सटर्नल जॉच्या मदतीने आपण जॉबची ओडी चेक करू शकतो। तर अशा प्रकारे हे आहे आपल्या डायल व्हर्नियरचा युजेस। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचे जे मित्र असतील CNC VMCचा स्टडी करणारे त्यांना आपल्या चॅनलचा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा। धन्यवाद मित्र। तर मित्र, हा होता व्हर्नियर कॅलिपरचा यूज आणि त्याची माहिती। जर तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, आणि तुमचे जे काही मित्र असतील VMCचा स्टडी करणारे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू मित्र।